नमस्कार मित्रांनो, SP वेल्थमार्फत या बुलेटिनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। बाजारातील अनेक घडामोडींच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती अद्ययावत ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो। त्यातच आज आपण एका अशा महत्त्वाच्या वळणावरती आहोत की ज्या ठिकाणी सेन्सेक्स याने फार मोठे तळ हा गाठलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आपले SIP थांबवत आहेत। 61 लाख लोकांनी आतापर्यंत SIP थांबवलेली आहे, बाजारातून पळ काढत आहेत। नेमकं हे काय होतं आहे आणि याची कारणमीमांसा केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, असं पॅनिक बटन दाबायचं का नाही, याची माहिती आज आपण घेणार आहोत। बाजार 84,000चा सेन्सेक्स आता 73,000पर्यंत आला, म्हणजे बाजारामध्ये जवळपास 15% करेक्शन ही झालेली दिसते। अशा प्रकारे शेअर बाजारामध्ये चढ उतार नेहमीच होत असतात। शेअर बाजार कधी एक दिशेचा असत नाही, पण तरी देखील शेअर बाजाराने फार मोठी घसरण दाखवणं हे एका अर्थानं कुठल्या तरी महत्त्वाच्या प्रश्नाचं निदर्शक असतं। भारताचा शेअर बाजार जो सातत्याने घोडदौड करत होता, 75,000च्या पुढे जाऊन तो 84,000पर्यंत गेला आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं मागे यायला सुरुवात केली। ही का झाली याची कारणमीमांसा आज आपण पाहणार आहोत। याची महत्त्वाची जी कारणं आहेत त्यातलं सर्वात एक महत्त्वाचं कारण तुम्हाला दिसेल की आपल्या देशामध्ये देशांतर गुंतवणूकदार म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर DII यांच्यासोबत परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स या दोघांच्या मार्फत बाजारामध्ये पैसा ओतला जातो। यामध्ये परकीय गुंतवणूकदार हे देशाचाच नव्हे तर देशभराच्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीचा विचार करत असतात आणि जिथे संधी सापडेल तिथे पैसा ओतत असतात। भारतापेक्षा इतरत्र चांगली संधी दिसत असल्यामुळे या विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील पैसा काढून घ्यायला सुरुवात केली आणि बाजाराची घसरण सुरू झाली। मित्रहो, असं बऱ्याच वेळा घडत असतं, पण याचबरोबर जेवढ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदार काढून घेतात तेवढ्या प्रमाणात आपले भारतीय गुंतवणूकदार जर गुंतवत असतील तर बाजार स्थिर असतो। परंतु परकीय गुंतवणूकदारांचा निधी काढून घेण्याचा सपाटा हा मोठ्या प्रमाणात दिसला आणि तो सातत्याने गेल्या 5 महिन्यात दिसला। गेल्या 28 वर्षामध्ये बाजार जेवढा घसरला नाही तेवढा आत्ता घसरलेला आहे, म्हणजे ही अभूतपूर्व घसरण मानावी लागेल। हे करत असताना नेमकं काय घडलं असं की ज्यामुळे अशा प्रकारची घसरण दिसली हे समजून घेऊया। यातली कारणमीमांसा आपल्याला माहीत असली पाहिजे। त्यातलं पहिलं कारण आपण पाहिलं की परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या देशातील पैसा काढून घ्यायला सुरुवात केला आणि बाजार घसरू लागला। पण ह्याचं पाठीमागचं कारण काय, तर याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण असं की आमच्या देशातील ज्या मोठ्या कंपन्या आहेत, दिग्गज कंपन्या आहेत, यांचा परफॉर्मन्स हा फारसा चांगला दिसला नाही आणि त्यांचा परफॉर्मन्स एकदा कमी होतो आहे, नफा कमी होतो आहे, विक्रीमध्ये थोडी एवढी अडचण येते हे दिसल्यानंतर या विदेशी गुंतवणूकदारांनी आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेण्यासाठी प्रारंभ केला। म्हणजे कॉर्पोरेट प्रॉफिट याच्यामध्ये जो ड्रॉप झाला, याच्यामध्ये जी घसरण झाली, ते एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये दिसतं। मित्रहो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला माहिती आहे की डॉलर हे अतिशय महत्त्वाचं चलन मानलं जातं आणि त्यामुळे डॉलर जेव्हा प्रबळ होतो, घट्ट होतो, चांगला होतो, तेव्हा त्याचा परिणाम आमच्या रुपयावरती होतो। आमचा रुपया त्याच्या तुलनेत कमकुवत होतो। रुपयाने आता 86 रुपयापर्यंत प्रति डॉलर असा आता तळ गाठलेला आहे। आणखीन कदाचित घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण भारताचा रुपया घटला याच्यापेक्षा डॉलर जास्त प्रबळ झाला हे त्याचं महत्त्वाचं कारण मानलं जातं। पण हे करत असताना आपल्या देशातील गुंतवणुकीपेक्षा अमेरिकेतील गुंतवणूक जास्त फायदेशीर दिसायला लागल्यामुळे आता ही गुंतवणूक अमेरिकेकडे वळू लागलेली आहे। त्यामुळे प्रबळ डॉलर जो डॉलेक्समध्ये मोजला जातो, डॉलर इंडेक्समध्ये मोजला जातो, तो आता 107पर्यंत गेलेला आहे। तो 100च्या आसपास असणं आपल्याला फायदेशीर असतं, परंतु सध्या आमचा रुपया कमकुवत आहे। याचं एक महत्त्वाचं कारण असं की आमची निर्यात कमी आहे। आमच्या चलनाला मागणी कधी येईल तर आमची निर्यात वाढली तर, पण दुर्दैवाने आमची निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे आणि त्याचा परिणाम आमच्या चलनावरती दबाव येण्यामध्ये होत असतो। हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे। आणि आपल्याला माहिती आहे की चीन हे एक अतिशय महत्त्वाची महासत्ता आहे आणि या चीननं आज अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रवैज्ञानिक प्रगती केलेली आहे। चीनमध्ये गुंतवणूक करणं आता फायदेशीर होतं आहे आणि मग चीनचा देखील एक परिणाम आपल्याला आपल्या भारतीय बाजारावरती झालेला दिसतो। DeepSeek या नावाचं एक सॉफ्टवेअर बाजारात आलं की जे ChatGPT 4च्याही पुढचं होतं आणि त्याने सगळी खळबळ उडवून दिली। अमेरिकन बाजारावरती देखील त्याचा परिणाम झाला। पण हे होत असताना आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता संपादन केल्यानंतर जे युद्ध सुरू केलेलं आहे, हे युद्ध प्रत्यक्षातलं नाही तर ते युद्ध जगात युद्ध या प्रकारचं टॅरिफ वॉर म्हणतो। परदेशातून येणाऱ्या सर्व वस्तूंवरती आम्ही मोठी कर आकारणी करू, भारतातील
वस्तूंच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारणी करणार, अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर आमचा बाजार हडबडला आणि त्याचा परिणाम बाजार घसरण्यात झाला. पण हे सगळं होत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाजार नेहमीच घसरत नाही, पुन्हा संधी येत असते. आमचं कॉर्पोरेट सेक्टर अतिशय प्रबळ अशा प्रकारे वाटचाल करू शकतं. गेल्या 3 महिन्यामध्ये आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वात चांगल्या प्रमाणामध्ये 1 ट्रिलियन रुपीजनं वाढलेलं आहे. हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भारतातील तेजीचा म्हणजेच भाववाढीचा दर कमी होतो आहे, हे देखील एक चांगलं आहे. म्हणून आपण आता एका महासंधीच्या टप्प्यावरती आहोत. इथं तुम्ही विचार करा, तुम्ही आत्ता पैसे काढून घेतलेत तर तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. पण तुम्ही जर आता थांबलात, उलट आणखीन थोडी गुंतवणूक केली तर तुमचा परतावा निश्चित चांगला असेल. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवूया की बाजारात चढ उतार असतात. सब्र का फल मीठा होता है, हे साईंचं वाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे आणि थोडीशी वाट पाहिली पाहिजे. शक्यतो बाजारातील पैसा काढायचा नाही, SIP थांबवायची नाही आणि त्याचबरोबर शक्य असेल तर आणखी थोडे टॉपअप करणं हे केलं तर तुम्ही निश्चितपणे तुमचं आर्थिक ध्येय गाठू शकाल. मित्रहो, घाबरून जाण्यासारखं काहीही नाही, हे असं घडत राहणार आहे. यापूर्वी देखील बाजार मोठ्या प्रमाणात घसरलेला होता. 2008मध्ये तो 22% घसरलेला होता. त्याच्यापूर्वी कोरोनाच्या कालखंडात देखील मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली होती. हे सगळं आपण पचवलं आणि 27,000चा इंडेक्स आपण 84,000पर्यंत पाहिलेला आहे. त्यात थोडीशी घट झाली, म्हणजे फार मोठं काही नुकसान झालं असं म्हणता येत नाही. पण होणाऱ्या फायद्यासाठी आता थांबलं पाहिजे. नुकसान बुक करणं हे चुकीचं ठरेल. धन्यवाद.